पानी हो जाएगी। व्हिडिओ मध्ये परत एकदा सगळ्यांचं स्वागत आहे। संध्याकाळचे वाजले 5:30। वातावरण एकदम मस्त आहे, शांत वातावरण। आज दिवसभर वातावरण असंच होतं, ऊन नव्हतं, काही नाही, पाऊस झाला। अरे बापरे, गाडी बघा कशी जळाली, बापरे बाप, पूर्ण गाडी जळून गेली आहे। वेलकम टू रायपूर। मित्रांनो, मी आता आलोय रायपूर सिटीमध्ये। आता 12 वाजता नो एंट्री खोलली, तेव्हा आपल्याला मध्ये एंट्री भेटली। खूप मोठी सिटी रायपूर सिटी। रायपूर सिटीमध्ये इंडस्ट्रियल एरिया खूप आहे, म्हणजे कंपनी असते, खूप सारे कंपनी। तुम्ही या रायपूर सिटीमध्ये आलेच असाल, जे व्हिडिओ बघतात त्याच्यापैकी कम से कम 2-3 जण तरी आले असतील रायपूर सिटीमध्ये। कमेंट करून सांगा कोण कोण आलंय रायपूर सिटीमध्ये। तर आपलं अंतर राहिले आता 31 किलोमीटर। बस आपण रायपूर सिटीमध्ये, म्हणजे आपली गाडी पोहोचून जाईल। गाडी खाली आली, गाडी खाली जायची, गाडी खाली झाली का लगेच सिटीच्या बाहेर परत भेटायचं। हाय, गुड मॉर्निंग दोस्तांनो। मी आता आहे राजनांदगाव। रात्री गाडी खाली करून राजनांदमध्ये झोपलो होतो। आपल्या संग थोडासा प्रॉब्लेम झाला आहे, पाऊस झाला आहे, त्याच्यामुळे गाडी काय भरणार नाही आज, उद्या भरणार आहे। चला मग भेटू नंतर परत। आत्ताच झोपेतून उठलो, चहा घेतला। हे आपलं लोकेशन आहे, पाऊस चालू आहे इकडे जोरदार, त्याच्यामुळे गाडी काय भरणार नाही। आपण आलो आता डिझेल टाकायला। व्हाईट एंजलचा तर आज कलरच चेंज झाला आहे, पाऊस झाला तर व्हाईट एंजलचा कलरच खराब। डिझेलचा रेट बघा का, आपल्या महाराष्ट्रापेक्षा इकडं छत्तीसगडमध्ये डिझेलचा रेट जास्त आहे, 94 रुपये, 94 पॉईंट काहीतरी। त्याच्यामुळे 1000चं डिझेल टाकलं, आता बाकीचं डिझेल पुढे जाऊन महाराष्ट्रात गेल्यानंतर टाकू। चला मग भेटू महाराष्ट्रात गेल्यानंतर। या घाटातली माझी जुनी आठवण आहे। ज्यावेळेस मी नवीन ट्रक शिकत होतो ना, त्यावेळेस याच घाटामध्ये माझ्या गाडीचा मोसम तुटला होता। तर माझा जो मालक, म्हणजे मालक नाही, वस्तादच म्हणावं लागेल, वस्ताद मला चाटका दिला होता इकडं सिगरेटचा, अजून पण लक्षात येतं, अजून पण निशाण आहे त्या हातावर। जसा मोसम तुटला, वस्ताद सिगरेट पित होता, वस्तादनं जसा चटका ठेवला सिगरेटचा, सिगरेट जसं गणमनच नाही गेली डायरेक्ट। मग परत रागामध्ये मोसम घेतला, आणि जो मोसम घेतला ना, मग त्याच्यानंतर कधीच पुढंच चुकलो नाही। मग त्याच्यानंतर डायरेक्ट ड्रायव्हरच बनून गेलो। त्याच्यामुळे कोणाची लाईफ कुठं सुधारेल आणि कशी सुधारेल सांगता येणार नाही। आज त्या चटक्यामुळं आज मी एक चांगला ड्रायव्हर बनलो। तर त्यानं जो चटका नसता दिला तर आज मी कुठेतरी दुसरी कसं राहिला असतो। काम चालू आहे, लय रस्ता खराब आहे। जर या रस्त्याचं जर काम होऊन गेलं,
एकच नंबर रस्ता. पाऊस होऊन गेला आहे. पावसामुळे सगळे कामं थांबले. गाडीचं थोडंसं काम करायचं होतं. टायर पलटी मारायचं होतं. फुल आहे टायर पलटी मारून जाऊ पुढे. हाय मित्रांनो, आज तर आपला मुक्काम पडला. काय करणार, पावसाचं एवढं झालंय त्याच्यामुळे आज मुक्काम करतो. सकाळी भरू गाडी. मग सर्वांना गुड नाईट. भेटू मग सकाळी. बाय. गुड मॉर्निंग. आज पण आपली काय गाडी भरणार नाही. पाऊस एवढा झाला आहे का बस कधी पाहायचं तुम्हाला. पाऊस नाही भरत आज पण गाडी. हे बघा भावांनो, समृद्धी महामार्गाचा सर्कल. समृद्धी महामार्ग स्टार्ट होतो. किती भारी बनवलं आहे ना. Exit the roundabout. आपल्याला इथून टर्न मारायचं आहे. Continue for 5 kilometers. आपल्याला कंपनीचं लोकेशन येले. कंपनी माल भरायला जायचं आहे. तर मग भेटू कंपनीमध्ये गेल्यानंतर. तोपर्यंत बाय. इथून आपली गाडी लोड होणार आहे. मध्ये मोबाईल अलाउड नाही, व्हिडिओ काढायला अलाउड नाही. त्याच्यामुळे बाहेर जेवढं होईल तेवढं. कंपनीचं काम पण खूप वेगळं राहत. एंट्री करा, बुटा आहे की नाही पहा. त्याच्यानंतर हे कार्ड दिला आता गाड्या द्यायला. काय एंट्री पास. महिंद्राच्या कंपनीत आलो लोडिंग करायला. चला लोडिंग करून भेटतो तुम्हाला. मध्ये काय अलाउड नाही काहीच. माझ्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. परत एकदा एंट्री केली आपण समृद्धी महामार्गावरती. समृद्धी महामार्ग. तर मग भावांनो, आपली गाडी झाली लोडिंग करून. आता मी निघालोय नागपूरवरून नाशिक कंपनी माल भरलाय. चला मग भेटू मग रस्त्यात. टाटा बाय बाय.
सेफ्टी बूट घालावा लागतो, त्याच्यानंतर हेल्मेट घालावं लागतं. इकडं मध्ये मोबाईल अलाउड नव्हता, पण तरी चोरून लपून काढला व्हिडिओ दाखवतो. ब्लॉगमध्ये सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. गाडी लोडिंग करून आलो होतो औरंगाबादपर्यंत, थांबलो होतो. चला म्हणलं व्हिडिओ शूट करून घेऊ. तर असं आपलं लोकेशन आहे. ही आपली व्हाईट एंजल. व्हाईट एंजल कशी दिसते कमेंट करून सांगा. व्हाईट एंजलची जाळी पडून गेली, ती आता उद्या टाकावं लागेल. नाशिकला गेल्यावर नाशिकला शोरूमला घेऊ आता. भावनो, हा औरंगाबाद बसला बोगदा कोणी कोणी पाहिलंय कमेंट करून नक्की सांगा. गुड मॉर्निंग असताना कसं आहे मग हॉटेल? इकडून आपला आता समृद्धी महामार्गाचा प्रवास संपत आहे. आपण आता आलोय सिन्नर, इकडून जाणार नाशिक. गाडीत पण आहे, कमेंट करून सांगा काय. सशे त्याला समजलं बघा व्हिडिओ काढलाय कसं पोस्ट देतोय. तर मग मित्रांनो, आपली गाडी पोचली आता खाली व्हायला नाशिकला. अंबड 2 ठिकाणी गाडी खाली वाहणार. पुढं खाली वाहणार तुम्हाला दाखवतो मी. बघा हे कंपनीचं नाव आहे, या ठिकाणी खाली वाहणार. DG कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड अंबड. तर मग मित्रांनो, फायनली गाडी खाली करून चाललोय घरी. आज खूप दिवसानंतर घरी चाललोय. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. टाटा, बाय बाय.